महाग येणार आहे तो, पुढे त्याला जागाच नाही आहे. काश्मीरमधले जे घाट रस्ते सेम त्याच्यासारखी फिलिंग यायला लागली मला इथे. तर बघा ना एवढं खाली. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आज आहे धुळ्यामध्ये. नवापूरमधून मी धुळ्यामध्ये आलो होतो पण व्लॉग नव्हता केला. आणि आज आपण प्रवास करणार आहोत धुळे ते छत्रपती संभाजीनगर. तुम्ही जर अगोदर माझे व्लॉग पाहिले असेल, अगोदरपासून तुम्ही सबस्क्रायबर्स असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपण कन्नड घाट कव्हर करण्यासाठी आलो होतो छत्रपती संभाजीनगरला. पण तो घाट बंद होता त्याच्यामुळे आपला तो प्रवास झाला नव्हता. पण आपण कन्नडपर्यंत गेलो होतो. हे धुळ्याचं मेन बस स्टँड आहे. आणि आणखीन एक जे बसस्थानक आहे ते आहे देवपूर म्हणून आहे. बाकी तुम्ही आता गाड्या बघू शकता इथं. ही चालली नंदुरबार कल्याण, समोर जी आहे ती आहे अमळनेर नाशिक. चला अजून बघूया आपली गाडी कुठं लागते. धुळ्यामध्ये तुम्हाला गर्दी भरपूर दिसेल. तर आपली जी छत्रपती संभाजीनगरला गाडी जाते ती गाडी ह्या ठिकाणी लागते. गाडी चालली नवापूर जळगाव. धुळेचं बसस्थानक आणि गर्दी नाही, असं कधी होईल का? गर्दी बघून असं वाटतंय की मला पुढची जागा काही भेटणार नाही आहे. तर ही गाडी आलेली आहे आपली सुरतवरून आलेली, सुरत छत्रपती संभाजीनगर. आणि तुम्ही गाडीला गर्दी बघा. छत्रपती संभाजीनगर गर्दी बघून इच्छाच व्हायना माझी प्रवास करायची या गाडीत. अरे यार, लोक अशी जागा पकडायला लागले, आपल्याला कधी जागा भेटायची. गाडीची हालत बघू शकता तुम्ही आता. इथं कशी काय जागा भेटणार आपल्याला? आणि आपल्याला इथं बसायचं होतं. ही जागा तर ऑलरेडी पहिलीच फिक्स झालेली आहे. प्रत्येकी 1-1.5 तासाने गाडी जर आली गर्दी राहणारच ना. बरोबर आहे. मी असा विचार करतोय की ही गाडी जाऊन द्यावी, पुढची गाडी बघूया आपण. पण पुढच्या गाडीला पण अशीच गर्दी असेल नाही. उशीर तर मग उशीर झाल्यानंतर ती गाडीला गर्दी राहतात. हां ना. 40 गाव जाणारे, कन्नड जाणारे भरपूर आहेत. जास्त करून 40 गाव आणि कन्नड, त्यामुळे गर्दी राहणार. कारण की खेड्यापाड्याचे लोक असतात. हां, तर ठीक आहे, बघूया आपण. ह्याच्यानंतरची गाडी थांबली तर, म्हणजे गर्दी नसेल तर असली तरी जाऊया. कारण की आपल्याला पुढं पण प्रवास करायचा आहे, त्याच्यामुळे थांबून नाही जमणार. आईला लगेच गाडी आली. आपल्याला इकडून पकडावं लागेल. हा हा, येस, फायनली भेटली गाडी. शॉर्टकट. अरे यार, पण समोरची काच, हे नक्की काय प्रॉब्लेम आहे यार? मला तेच समजत नाही राव. गाड्यांचा हाच प्रॉब्लेम. मी सगळ्या गाड्या बघितल्या, सगळ्या एसटी बघतो, जास्त तर गाड्यांची काच तुम्हाला खराब दिसेल. चॅनलचं नाव विचार, चॅनलचं नाव सांग तुझ्या. विजय लठ्ठे. विजय लठ्ठे पुढं तेवढंच आहे. अरे बाप. ओ पोरला. जी समोरची गाडी आहे ती आहे जळगाव वापी. तुम्हाला इकडं सगळ्यात जास्त गाड्या तुम्हाला गुजरातला जाणाऱ्या, मध्य प्रदेशला जाणाऱ्या गाड्या तुम्हाला पाहायला भेटतील. आणि जास्त तर नवापूरमध्ये जर तुम्ही गेले ना, तुम्हाला एका पाठोपाठ एक गाडी सगळ्या गुजरातला जाणारच भेटतील. सुरत, वापी, बडोदा, अहमदाबाद, सगळ्या अशाच गाड्या तिकडे. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवण्यासाठी काय काय करावं लागतं बघितलं ना. आता कसं चढावं लागलं मला. आता हे सीट मला भेटलंच नसतं, कारण की तुम्ही अगोदरच्या गाडीमध्ये पाहिलं असेल पुढचं सीट आधीच पॅक झालं होतं. त्यामुळं भाऊ मेहनत तर लागते सगळ्या गोष्टीमध्ये. फक्त काय मागतो आम्ही तुम्हाला? एक लाईक आणि सबस्क्राईब, बस. विषय संपला इथं. आणि सगळं फुकट आहे, काही त्याला पैसे लागत नाही. ते आता हे जे आपलं धुळेपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत तिकीट दर असणार आहे 225 रुपये. आणि आपल्या प्रवासाचं अंतर आहे टोटल 4 तास 2 मिनटं 146 किलोमीटर आहे. बसता येते का बाबा? बसता येते का तिथं? बसा इथं. आता तुम्हाला जास्त असे पण रस्ते पाहायला भेटणार नाहीत, कारण की सगळे 4 लेन रस्ते व्हायला लागले. आता आपण हे रेकॉर्ड करत आहे. भविष्यात
भविष्यात आपण फक्त व्हिडिओ बघून अशा रस्त्यावरती प्रवास केल्याचा आनंद घेऊया, बरोबर का ना मित्रांनो. आणि 4 लेन रस्ता होणं हे पण गरजेचंच आहे. आता आपण आलेलो आहोत चाळीसगावमध्ये आणि चाळीसगावमध्ये येण्याच्या गाडीचा टायमिंग आहे 12:33. गाडी तर फुल गच झाली, गच शेवटपर्यंत पब्लिक आहे. प्रत्येक इथं सगळ्याच गाड्यांना अशी गर्दी असते. ते बघू शकता की तुम्ही इथं रस्त्याची कामं चाललेली आहेत आणि हा जो रस्ता आहे हा पूर्ण म्हणजे धुळ्यापासून सोलापूरपर्यंत आहे. आणि तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की सोलापूरपासून कसा रस्ता झालेला आहे, ते बीडपर्यंत तरी कमीत कमी बघितलं असेल. जेव्हा मी व्हिडिओ बनवतो आहे त्याच्या अगोदरच्या 4-5 महिने झालं रस्त्याचं काम सुरू होईल आणि दिवस रात्र काम चालू आहे. लवकरच तुम्हाला हा रस्ता 4 लेन 6 लेनमध्ये पाहायला भेटेल. आणि आता जे आपलं मेन आकर्षण आहे ह्या व्हिडिओचं, ह्या ब्लॉगचं, कन्नड घाट, तो आता थोड्याच वेळामध्ये सुरू होईल आणि तो तुम्हाला पाहायला भेटेल ह्या ब्लॉगमध्ये. हा आहे सगळ्यात महागडा कॅमेरा. तर सुरू झाला आता आपला कन्नड घाट. जाग्यावर टर्न आहे एकदम.
बघा ना. दादांनी गाडीचं गिअर चेंज केला नाही आहे, विषयच येत नाही गिअर चेंज करायचा. बघा ना घाट बघा ना तुम्ही, त्याच्यावर समजेल तुम्हाला. हे बघा इथं पण गाडी आहे आणि त्याच्यावरती पण गाड्या आहेत. हा मेन पॉईंट आहे बघा. इथून तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील यूट्यूबवरती. हा जो टर्न आहे ना, हा सगळ्यात खतरनाक टर्न आहे. कारण की जे हेवी गाड्या आहेत ना त्यांना सगळ्यांना लांबूनच टर्न घ्यावा लागतो, कारण की टर्न बसत नाही असा डायरेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की सगळे ह्या साईडला गाड्या आलेल्या आहेत आणि असा टर्न घेते त्या तिथं. आता हा ट्रक बघा कसा टर्न घेतोय. समोरची गाडी थांबलेली दिसेल तुम्हाला. अरे महाग येणार आहे तो, पुढे त्याला जागाच नाहीये, त्याच्यामुळे तो मागे सरकेल थोडा. आता जबरदस्त टर्न आहे हा. आता आपल्या गाडीचा टर्न बघू शकता. इथं समोरची गाडी थांबलेली. बसला. कन्नड आणि चाळीसगाववाले लोक म्हणत असतील तुमचे घाट वगैरे काय सगळे कोकणातच असतात का? याव कन्नड. बघा कसला घाट आहे जबरदस्त. कोण म्हणाल का की ह्या साईडला असे घाट असतील म्हणून? असं वाटतं जसं काय काश्मीरमधले जे घाट रस्ते सेम त्याच्यासारखी फिलिंग यायला लागली मला इथे. बघा ना एवढं खाली बघा ना रस्ता दिसतोय जबर. अरे भाई हा कुठनं चाललंय? कुठनं निघलंय ते?
बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा कन्नडला आलो आहे. तेव्हा जेव्हा आलो होतो तेव्हा पावसाळा होता आणि काय भयानक पाऊस सुरू होता कन्नडमध्ये जबरदस्त. तुम्ही जर ब्लॉग पाहिला असेल तुम्हाला समजेल तो. 1:51 आलेत. तर आतमध्ये आपण डिझेल भरायला चाललो आहे. हा आहे कन्नडचा डेपो. कसा वाटला तुम्हाला कन्नड घाट? कोकणातल्या घाटांच्या तोडीचा आहे का? जरा कमेंट करून नक्की सांगा. कमी झाली गाडी. जे काही पब्लिक होतं ते सगळं कन्नडचंच होतं. ही पहिलीच गाडी होती. हीच गाडी होती आपल्या अगोदर धुळ्याला आपल्याला भेटली होती ती. आणि त्याच्यानंतर ही गाडी आली होती. एका पाठोपाठ एक गाडी आल्या दोन्ही पण. आणि ही बघा ही आहे शहादा छत्रपती संभाजीनगर. तिचा मार्ग आहे दोंडाईचा धुळे चाळीसगाव कन्नड. तर मंडळी मी फक्त एक लस्सी घेतलेली. लस्सी छान होती पण 40 रुपये म्हणल्यावरती पुण्यापेक्षा महाग झाली. आपली दौलत खुलताबाद मार्गे नाही का जात? त्याच मार्गे जाते. समोरून आलेली आहे परभणी अमळनेर. आता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वरापाशी आलो आहोत. आता हे घृष्णेश्वराचं हे बघा इथं घृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि दर्शन करून घ्या. हे ह्याच्या पलीकडे कदाचित दिसले असतील तुम्हाला. मंडळी आता जो तुम्हाला समोर दिसेल तो आहे दौलताबाद किल्ला. नाही नाही विचारला. आता बघायचं पुढं कुठली गाडी भेटते. हा प्रवास बघू धाराशिव नाही तर सोलापूर नाही तर मग जी भेटेल ती. स्वागत आहे मित्रांनो तुमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा प्रवास आणि स्पेशली कन्नड घाट जरा कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आता बघूया अजून काही ठरवलं नाही आता इथून पुढे कुठं जायचं आणि कसा जो पुढचा प्रवास होणार आहे काय होणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. बाकी बाय बाय सायनिंग ऑफ. मला तर लय आवडला कन्नड घाट म्हणजे शब्दच नाही आहे त्या घाटासाठी.
तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.